नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, महिलांचं शोषण होताना आपण सगळ्याच क्षेत्रांमध्ये बघतो, पण राजकीय क्षेत्रातही महिलांचं शोषण थांबत नाहीये. उमेदवारीचं तिकीट पाहिजे असेल, उमेदवारी पाहिजे असेल तर शरीर सुखाची मागणी करण्यात आली. लिफ्टमध्ये अनैसर्गिक पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तू खूप छान दिसते, साची साडी खूप छान आहे, अशाचे शब्द वापरले. आणि जे दाखवायचं ते दाखवत नाहीस असं म्हणत शरीर सुखाची मागणी या निमित्ताने केल्याचा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केलेला आहे. बघूयात त्या काय म्हणतात. या शब्दावरती त्यांनी मला सरळ सरळ हे सांगितलेले की तू कॉम्प्रोमाइज करत असेल तर मी तुझ्या तिकीट विषयी बोलेल, नाहीतर मला तुझं तिकीट करून मला दुसऱ्या माझ्या कार्यकर्त्याला तिकीट द्यावी लागेल. तर अशा पद्धतीने पक्षामधूनच तिकीटासाठी मला अश्लीलपणे त्यांच्यासोबत संबंध ठेवण्याचे त्यांनी डायरेक्टली हे म्हणजे मला डायरेक्टली इनडायरेक्टली ते बोलतायत की माझ्याशी संबंध तुला ठेवावा लागेल. आणि पक्षामध्ये जर असं तिकिटासाठी जर एका आमदारासोबत जर असं माझ्याकडून ऑफर मला देत आहेत की तिकीट पाहिजे तर तुला माझं ऐकावं लागेल, तुला मला ते सगळं दाखवावं लागेल, अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केले. आणि मी अपेक्षा करते की आज आपल्या सर्वांसमोर की माजी आमदार गौतम चाबुकस्वार माझ्यावरती तिकिटासाठी दबाव टाकून त्यांच्या मनाची मनमानी म्हणून त्यांनी माझ्याकडे शरीर वाचण्याची भूमिका ठेवलेली आहे. आणि अशा अवस्थाने मी पक्षाला न्याय मागते की अशी आपल्या पक्षामध्ये नेतृत्व जर ठेवलं पिंपरी चिंचवडमध्ये ते तर आपल्या महिलेमध्ये आज माझ्या वाण्य होतं तर अनेक महिला चुप्पीत येऊन बसले असते असा माझा आरोप आहे की ही घटना आधी महिलांसोबत झाली असणार आहे. कुणी पुढे येऊन न बोलल्यामुळे आज मी स्वतः पुढे येऊन माझ्यावरचा अन्याय व्यक्त करते. तर आपल्या मार्फत माझ्या पक्षाला मी निवेदन करते की आज जो प्रकार माझ्यासोबत घडतोय त्याच्यावरती मला न्याय द्यावा आणि अशा आमदाराला पक्षाने योग्य तो धडा शिकवावा अशी मी पक्षाला विनंती करते. तिथेच मी थांबतो. आपण माध्यमासमोर तर आपली भूमिका मांडलेली आहे. त्यानंतर आपण पोलीस प्रशासनाकडे याचे काय तक्रार वगैरे काय करणार आहात का, किंवा पुढचं पाऊल काय असेल आपलं? मला सरळ सरळ धमकी दिली होती की माझ्याविषयी जर कुठे काही वक्तव्य केलं तर मी तुझ्या फॅमिलीला इथून गायब करेल असे मला धमकी देण्यात आली होती. त्यामुळे मी आजपर्यंत गप्प होते. पण आता जर पाणी डोक्याच्या वर गेलंय आणि मी गप्प बसले तर असंच गप्प इतर म्हणजे राजकारणामुळे असे जो वक्तव्य अशी राजकीय लोक असतात जे महिलांना पुढे जाण्यासाठी कुठला मागचा सपोर्ट नाही येतात अशा प्रकारे ऑफर देऊन जर महिलांना तिकीट देत असतील तर माझा अशी इच्छा आहे की अशा लोकांना इथल्या इथंच दाबण्यासाठी माझ्यासारख्या महिलेने आवाज उठवणं गरजेचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारचा हा सगळा वृत्तांत या महिला कार्यकर्त्यांनी सांगितलेला आहे. तर मंडळी, ही गोष्ट आहे पुण्यातली, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतली. आता महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि याची उमेदवारी ही मिळवण्यासाठी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्याकडे ज्यावेळेस उमेदवारीसाठी विनंती केली असता शरीर सुखाची मागणी केली असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. 31 डिसेंबर 2025 रोजीची तक्रार आहे. जे दाखवायचं ते दाखवत नाहीस असं बोलून पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी महानगरपालिका निवडणुकीचे तिकीट कापल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पिंपरी चिंचवड विधानसभा समन्वयक सुषमा शेलार यांनी दिनांक 31 डिसेंबर रोजी केलेला आहे. आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तर मंडळी, पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाल्या की शिवसेनेमध्ये गेले 8 वर्ष काम करते, पिंपरी विधानसभा समन्वयक म्हणून पक्षवाढीसाठी काम केलंय, पक्ष न्याय देईल या हेतूने प्रभागामध्ये अनेक उपक्रम राबवलेले आहेत व अनेक समाज उपयोगी कामं देखील केलेली आहेत असं त्या म्हणतात. शिवाय पक्षाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी वारंवार शरीर सुखाची मागणी करून हीन वागणूक दिली असल्याचं देखील त्या म्हणतात. कामानिमित्त त्यांनी पिंपरीतील कार्यालयात भेटण्यासाठी अनेक वेळा बोलवलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अश्लील नजरेतून बघण्यात आलं, माझ्याकडे अश्लील नजरेतून बघण्यात आलं असं त्या म्हणतात. खूप छान दिसतेस, आज साडी चांगली आहे,
असं म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे काम न करणाऱ्या निष्क्रिय गोपाळ मोरे या कार्यकर्त्याला तिकीट न दिल्यास राजीनामा देण्याचा दबाव हा चाबुकस्वार यांनी आणला होता. एका कार्यालयाच्या जिल्हा प्रमुख पदासाठी राजीनामा देतो का? एका कार्यकर्त्यासाठी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देतो का, या गोष्टीचा पक्षाने विचार करावा. पक्षाला वेठीस का धरलं होतं याचा खुलासा मी मीडियासमोर करते, असं त्या म्हणाल्या. पुढे वृत्तांत त्या सांगतात की गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कासारवाडी या ठिकाणी प्रचार करत असताना एका बिल्डिंगमध्ये प्रचारासाठी गेलो असता लिफ्टमध्ये त्यांनी मागून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसात धाव घेण्यासाठी प्रयत्न केले, परंतु चाबुकस्वार यांनी तुला आयुष्यातून उठवेल अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. काही दिवसांपूर्वी आकुर्डी येथील शिवसेना कार्यालयामध्ये बैठकीनिमित्त गेले असता तिथे त्यांनी पक्षामध्ये काम केले आहे, आता किती काम दाखवू असे त्या म्हणाल्यानंतर ते पुढे म्हणाले की जे दाखवायचंय ते तर दाखवत नाही आणि असे अश्लील हावभाव करून शरीर सुखाची मागणी केली. मागील आठवड्यात कामानिमित्त महानगरपालिकेत गेले असता अचानक चाबुकस्वार यांची भेट झाली. तेव्हा त्यांनी तिकिटासाठी अडवणूक करू नका, निवडून आल्यास जिल्हा प्रमुख म्हणून तुमचंच नाव आहे असं ते बोलले. त्यावर चाबुकस्वार यांनी तुला पहिल्यापासूनच सांगत आलोय की कॉम्प्रोमाइज कर, तिकीट फिक्स आहे असं बोलून अप्रत्यक्षरित्या शरीर सुखाची मागणी केली. सततच्या मागण्यांना नकार देत असल्यामुळे माझं या महानगरपालिका निवडणुकांमध्ये तिकीट कापलं असल्याचा आरोप शेलार यांनी या ठिकाणी केलेला आहे. सुषमा शेलार असं तक्रारकर्त्या महिलेचं नाव आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान घडलेला आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा. धन्यवाद.